In this lecture, we learn about the division Agnathostomata. दोन सब फायलम पाहिले. पहिला युरोकॉर्डेटा आणि दुसरा पाहिला आपण दॅट इज द सेफॅलोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा हे दोन पाहिल्यानंतर तिसरा सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा. पहिला जो युरोकॉर्डेटा होता, ह्या युरोकॉर्डेटामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं हर्डमानिया, साल्फा आणि डोलियम. आणि दुसरा जो आपण सब फायलम पाहिला सेफॅलोकॉर्डेटा, त्या सेफॅलोकॉर्डेटामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं अँफिऑक्सस, त्याला दुसरं नाव आहे लॅन्सलेट. म्हणजेच हा जो अँफिऑक्सस आहे याचं माउथ कसं आहे, दे शोज दॅट इज द लॉंग बॉडी अँड दे आर टेपरिंग द टेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅन्सलेट. आता पुढचा जो सब फायलम आहे फायलम व्हर्टिब्रेटा, तिसरा फायलम आहे व्हर्टिब्रेटा. What is the vertebrata? In the chordate, the notochord is replaced by the cartilaginous bony vertebral column. This is known as the vertebrata. Here, these are mainly the two types. मग याचे दोन प्रकार आहेत. It is divided into the two divisions. The first division, that is the agnathostomata. पहिला डिव्हिजन आहे Agnathostomata. Here, agnatho means the no jaws, the absent of the jaw. म्हणजे absent. That is these are the A. A means the absent of the jaw. That is the agnathostomata. And gnathostomata, presence of the jaw. That is called as the gnathostomata. Here, these are the two parts. म्हणजे व्हर्टेब्राचे महत्वाचे दोन पार्ट्स आहेत, ग्नॅथोस्टोमॅटा आणि अग्नॅथोस्टोमॅटा. आता प्रथम आपण पाहतोय अग्नॅथोस्टोमॅटा, म्हणजे ज्याला काय नाहीये, जॉ नाहीये. हियर दॅट इज द नो जॉ, दॅट इज कॉल्ड ॲज द अग्नॅथोस्टोमॅटा. हियर द अग्नॅथोस्टोमॅटा, द डिव्हिजन includes the lowest and the most primitive vertebrates. They are forms in without forms. Here, these according to these forms, here the division Agnathostomata, they have the without jaw, and example like the cyclostoma. Example आहे cyclostoma, that is the sea lamprey. Here the sea lamprey, हा animal आहे sea lamprey. Here this sea lamprey, that is called as the petromyzon. त्याला दुसरा शब्द आहे, that is the petromyzon. Here the petromyzon, this indicates the cyclostomus or jawless fish. Here this jawless fish, or it is also called as the eel, or the eel-like skin. Here the skin is soft and smooth, but here the fins are absent. Here see here, that is the presence of these animals. Here the Agnathostomata means the presence of, they have to do not show the scales. याच्या अंगावरती असे स्केल्स नसतात. हा जो वरचा पार्ट आहे, हा पार्ट म्हणजे स्केल्स नसतात. Here that is the scales are absent. याच्यावरती असे स्केल्स नसतात. Then they are the ectoparasite. जनरली हा ectoparasite आहे. ectoparasite म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावरती जगतो. They are depends on the other organism, so called as the ectoparasite. Now they sucking the circular mouth without jaws, and the cranium presence of inner side. क्रॅनियमच्या आतमध्ये व्हर्टेबल कॉलम सुरुवात होते. The digestive system becomes the leg,
डायजेस्ट सिस्टीम ही नसतोय, कारण दुसऱ्या ॲनिमलच्या शरीरावरती तो जगतो, म्हणून त्याला डायजेस्ट सिस्टीमची फार काही आवश्यकता नसते. देन द रेस्पिरेशन्स ऑकर्स बाय द 6 to 15 पेअर्स ऑफ गिल्स. इथं त्याला काय असतात, असे गिल्स असतात. ह्या गिल्सच्या साह्याने तो काय करतो, रेस्पिरेशन करतो. देन हिअर द हार्ट इज 2 चेंबर. इथं आता हार्टला सुरुवात झाली आहे. इथं हार्ट किती चेंबरचं आहे, 2 चेंबरचं हार्ट आहे. द हार्ट इज 2 चेंबर्स, वन इज ऑरिकल अँड वन इज व्हेंट्रिकल. एक ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल असे 2 चेंबरचं हार्ट असतं. नाउ दे शोज फ्रॉम द डिफरंट लार्व्हीज दे हॅव टू मायग्रेट टू द ओसेन. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या लार्वी आहे ह्या समुद्रामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. अशा प्रकारे आपण इथं काय केलंय, हिअर ऑल दीज आर द अज्ञातोस्टोमॅटा. आता आपण पुढचा